भविष्यावर बोलू काही या कार्यक्रमात सगळ्यांचं संपदा मनापासून स्वागत करते आणि राशीचक्रकार शरदजी उपाध्ये यांचं सुद्धा स्वागत करते। आपली मालिका ही सध्या राशींवर प्रकाश टाकते। विशिष्ट राशीची व्यक्ती विशिष्ट पद्धतीनेच का वागते याची कारणं जसं आपण एक एक एपिसोड पाहतो तशी उलगडत जातात। मग त्या व्यक्तीशी कसं वागावं याचे आपल्याला अंदाज बांधणं सोपं जातं आणि अशा प्रकारे आपलं भविष्य आणि त्या व्यक्तीचं भविष्य सुद्धा आमने सामने उभं राहतं आणि एक अंदाज येत कमीत कमी समस्यांमध्ये आपल्याला समाजात जगता येतं। एवढा साधा दृष्टिकोन जरी ठेवला तरी या राशीमधनं आपल्याला भरपूर काही मिळू शकतं। आता आपण जी चर्चा करणार आहोत ती रास आहे मकर रास आणि म्हणून या राशीबद्दल, या स्वभाव, यासाठी रत्न, याचे शरीरावर होणारे तोटे किंवा परिणाम हे सगळं जाणून घेऊया शरदजींशी चर्चा करून। मकर राशी ही 10व्या स्थानावर असलेली राशी आहे। तिचं बोधचिन्ह विशिष्ट पद्धतीचं का? ती जलचर पण आहे आणि भूचर पण आहे। मालक शनी आहे, राशी स्त्री राशी। आता ह्या 5 गोष्टी समजून घे, मी तुला बरोबर उलगडावील। राशीला देह असतो, तत्व असतं, वृत्ती असते, सिम्बॉल असतो आणि मालक असतो। मकर राशी ही स्त्री राशी आणि पृथ्वी राशी म्हणजे वृषभेसारखीच रसिक आहे। 3 मैत्रिणी आहात तुम्ही समजा, वृषभवाली आहे, कन्यावाली आहे आणि मकरवाली। तिघी मूळच्या पुण्याच्याच पृथ्वी राशी, पण एकीचा नवरा एकदम कलंदर माणूस आहे, दुसरीचा व्यापारी आहे आणि तिसरीचा संन्यासी आहे। मग तिघी भेटल्यावर काय सांगतील? वृषभवाली कसं म्हणेल मस्त मजेत आहे मी, कन्यावाली म्हणेल काय वेळच देत नाही, सारखे बिझनेस। ही म्हणेल ह्याला काही इंटरेस्टच नाही, संसार कसा फोल आहे हेच मला सांगत बसतात। तसं ही मकरेमध्ये स्त्री राशी पृथ्वी राशी इथपर्यंत ठीक आहे, चर आहे हेही वाईट नाही, पण मालक शनीसारख्या विरक्त ऋषीशी लग्न केल्यानंतर मी तर म्हणतो ऋषी मुनी लांब राहू देत। भटजींची बायको जी असते तिला फ्री वागता येतं? उद्या जर ती म्हणाली की मी छान लिपस्टिक लावते, गड्डू घालते, गजरा बिजरा घालते आणि आपण हातात हात घालून जाऊ, ते भस्म लावलेले भटजी, शेंडी ठेवलेली आहे, सोळं नेसलेलं आहे, ही लिपस्टिक आहे आणि काय कुठले ड्रेस तुमचे असतात ते, किती विजोड होईल। असं ह्या मकरेचा कोणमारा होतो जो वृश्चिकेत मंगळामुळे त्या राशीचा होतो कोणमारा। मालक मंगळ आहे, राशी स्त्री आहे, सतत तुम्ही शिव्या दिल्यात, तिला अवहेलना केली तर ती भडकते, एक दिवस चिडते, ते नागिण होते। तशी ही आपल्या विरक्त पतीच्या सहवासामध्ये फुलत नाही। म्हणून मी राशीचक्र पुस्तकात वर्णन असं केलं आहे, ती गालावर खळी आणून स्वामीला मोह पाहते आणि स्वामी त्याला ती खळी वाटत नाही, गालावरचा खड्डा वाटतो तो। किती तऱ्हेने ती त्याला आकर्षित करायचा प्रयत्न करते, पण तो विरक्तच झालेला आहे। लग्न करायचंच नाही खरं त्यांनी, पण लग्न करून संन्यास घेऊन परत संसारात आलेल्या ज्ञानेश्वरांच्या वडिलांची कथा तुला माहिती आहे, तसं थोडंसं होतं। म्हणून सुसर हे बोधचिन्ह असं दाखवलं आहे, कित्येक वेळा शांत सुसर पडून असते, हालचाल नाही, राणीच्या बागेत जाऊन पाहणं। तसं ह्या लोकांचं असं सगळं विरक्तीमुळे पडून राहणं। आता त्यात 2 प्रकार आहेत, कुंभवाले लोक पण असे बराच काळ बसतात, ते ध्यानस्थ असतात, आणि हे असतात ते वैफल्यग्रस्त असतात। दोन्ही एकाच शनीच्या राशी, पण कुंभेमध्ये ध्यानयोग साधला गेलेला आहे, बुद्धिमत्ता आहे, पचवलं आहे ज्ञान सगळं, आणि हिने परमार्थाच्या खडतर पाठशाळेत नुकतंच नाव घातलं आहे, असा फरक आहे। या राशीचं बोधचिन्ह कळलं, त्याच्या मागचं ती तत्व कळली, पण या राशीच्या व्यक्तीने एक देहाची कोणती काळजी घ्यायला पाहिजे? गुडघे हा भाग सगळा मकरेच्या अंमलाखाली येतो। अनेक मकरच्या तरुण मुलामुलींना सुद्धा उठता बसताना असं करतात ते, म्हणजे तुमच्या गुडघ्यात जन्मताच काही वीकनेस आहे आणि तसं नेहमी निसर्ग एक वॉर्निंग देतो ना, त्याला महत्त्व द्यावं। पण कधी कधी लक्ष देत नाहीत, पुढे मग त्याचं फ्लुइड कमी होतं, मग गुडघे दुखायला लागतात, मग रिप्लेसमेंट पण करायला लागते। तर गुडघे हा भाग फार महत्त्वाचा, पण मुळात
मकर राशीमध्ये रोगप्रतिकारक शक्तीच कमी आहे. एखादा रोग झाल्यावर पटकन बरं होणं असे रिकुपरेटिव्ह पॉवर म्हणतो ती यांना कमी आहे. पचन हलकं हलकं होतं. वृद्धापकाळी आपण म्हणतो आतड्याचं काम जरा स्लो होतं वगैरे, ठीक आहे, तेव्हा लक्झरी वगैरे माणूस घेतो. पण ह्यांना खाल्ल्यानंतर असं पटकन पचलंय पुन्हा भूक लागली असं होत नाही. अन्नावर वासनासुद्धा फार नसते. बायका एवढ्या प्रेमाने स्वयंपाक करतात आणि नवरा जर जेवला नाही तर बाईला किती राग येतो ना. आधी नाही का सांगायचं भूक नाही म्हणून, मला काय वराल होतं काय सगळं असं ती मी चिडते. पण नवरा जर जेवत असेल मस्त तर बायकांना किती आनंद होतो ना. काही नवरे तेवढे फास्ट जेवतात की ते सांगते हळू जरा दुसरी पोळी टाकली मी करायला अजून. हा प्रकार असतो एक एक नवऱ्यांचा. तर मकरीमध्ये आतून असा एक उत्साह, भूक लागणं, एक काही काम करावं अशी उर्मी येणं असा प्रकारच नाही. मकरवाला प्रेमात पडला तर प्रेयसीबरोबर गेल्यावर काय मोठा पळेल झाडामागे असं नाही. तो बसेल, ती काय करेल ते करू दे, मी आहे तुझ्यावर असं पण वृत्ती होईल. विलंबाने गोष्टी आयुष्यात घडणं, त्यामुळे नैराश्य येतं. त्याचे पण काही गोष्टी बऱ्याच उल्लेख केलेला आहे मी. एक तर मी कविता सांगितलेली मला आठवत त्या एपिसोडमध्ये की हायकोर्टच्या पायरीवर 75 वर्षाची एक बाई बसलेली एका कवीने पाहिली. त्याने विचारलं आजीकडे कुठे आज? तर ती म्हणाली 17व्या वर्षी माझ्यावर बलात्कार झाला होता, त्याचा आज निकाल आहे. ही कविता बरोबर मकरेला फिट बसते. वेळच्या वेळी गोष्टीच घडत नाही. प्रेमाने काही करायला जावं त्याचा आनंद शनी देत नाही हो. म्हणजे जसं परीक्षा जवळ आली की टी व्ही लावू देत नाही आई, तसं थोडं होतं. मग या मकर राशीला जेव्हा 7.5 लागते तेव्हा तर ती आणखीन वैफल्यग्रस्त होत असेल. आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास. बापरे. पण मग अशा वेळेत जास्त या व्यक्तीची काळजी घ्यायला त्यांनी पाहिजे. स्वतःच म्हणून तर उपयोग होतो ना आपल्याला. 7.5 कधी येणार आहे तर तू बोललीस म्हणून. सध्या कन्या राशीत शनी आहे म्हणून तुळेपर्यंत 7.5 आले. एकावेळी 3 राशींना 7.5 असते. सिंह, कन्या, तुळ आहेत. आता जेव्हा शनी कन्येतून तुळेत येईल त्याला वृश्चिकाला चालू होईल. पुढे 2.5 वर्षांनी धनुमध्ये येईल तेव्हा मकरेला चालू होईल. म्हणजे आपली 7.5 4-5 वर्षावर आली आहे ही नोंद घेऊन आत्तापासून किती गोष्टींची प्रिकॉशन घेता येईल. बरं, लोकांना जे वाटतं 7.5 काही सुरुवात होते असं पण नाही. 7.5 तुमचा इंटरेस्ट कसा कमी होईल जीवनातला ते शनिदेव बघतात, कारण त्याला शिवाचं रूप दाखवायचं आहे तुम्हाला. हा बघा, तर त्यामुळे काळजी घ्यावी, करू नये. मकर राशीची व्यक्ती ही हुशार असते, डीप असते, थोडे वैफल्यग्रस्त असल्यामुळे अंतर्मुख होते. पण कुंभेत जी सखोलता आहे, पांडित्य आहे ते मकर येते असं नाही. तुला निराशा आली ते एका खोलीत जाऊन बसणं शांत, ही विद्वत्ता नव्हे. ती परिस्थिती सहन झाली नाही म्हणून एकांत येतो. आणि कुंभेमध्ये कसं आपणहून एकांतात जाऊन चिंतन करणं आहे. म्हणजे एकावर एकांत आलेला आहे, एकाने स्वीकारलेला आहे. बरं. याच्यात नक्षत्र जशी बदलतात, जे काय 2.25 तुम्ही म्हणता, त्या गणिताप्रमाणे कुठल्या नक्षत्राचा? मकरेमध्ये उत्तराषाढ आहे तर जे धनुमध्ये अर्धवट राहिले ते. उत्तराषाढानंतर श्रवण फार छान नक्षत्र आहे मकरेमधलं. आणि मग ही पुढे मालिका कुंभेमध्ये पुढची चालू होते. पण मकरेपुरतं बोलायचं झालं, उत्तराषाढा नक्षत्रावर जन्म घेतलेली मकर व्यक्ती मकर वाटतच नाही. म्हणजे मुलीचं माहेर नुकतंच सुटलंय, ती सासरी आली, 2च दिवस झाले, तर ती अजूनही कुलकर्णी वाटते, जोगळेकर नाही वाटत. ओ नाही, मी जनरल उदाहरण करतोय. आणि मग आता कशी जोगळेकर होईल, इतकी रमली आहे जोगळेकरांमध्ये, त्या जोगळेकरांची संतती आहे. मग आपल्याला सारखं जोगळेकरांना फोन करावा असं वाटतं. ते श्रवण नक्षत्र. पण पहिल्यांदा जोगळेकरांकडे राहून पण कुलकर्ण्यांकडेच फोन जात होते, ते उत्तराषाढा नक्षत्र. या मकर राशीचा व्यवसाय कुठला असू शकतो? म्हणजे मकरमध्ये शनीचा अंमल असल्यामुळे यंत्र हा शनीचा भाग. 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता हा पंखा आहे ना, हा स्थिर आहे तर शनीच्या अंमलाखाली येतो. तो गतिमान झाला की मंगळाच्या अंमलाखाली येतो. वाफेचं इंजिन आहे, गाडी थांबली आहे स्टेशनवर, हे शनीचं स्वरूप आहे. एकदा चालू झाली गाडी की मग मंगळाचं स्वरूप आहे. स्थिर वस्तू मकरेच्या अंमलाखाली आणि गतिमान वस्तू मेष वृश्चिकेच्या अंमलाखाली. मग यंत्राचा अभ्यास
म्हणजे कुठल्याही टेक्निकल गोष्टी घेऊन मेकॅनिकल इंजिनियर होणं वगैरे. मग पुढे इलेक्ट्रॉनिक्सचं घ्यायचं असेल तर अशी बदलली, वृश्चिक मेशील. मकर म्हणजे यंत्राचा अभ्यास, यंत्रविद्या. की जसं तुम्ही सांगितलं की मकर राशी ही अशी सुस्त पडून असते, तिला असा एकांत ती ओढवून घेते. पण याच्यात कुठला एखादा ग्रह प्रबळ असला तर काही फरक पडू शकतो? मकरेमध्ये मंगळ उच्च असतो. खूप लोकांना हा प्रश्न पडतो की मकर राशी शनीची आहे, शनी मंगळाचं जन्मापासून शत्रुत्व आहे, मग आपल्या शत्रूची रास उच्च कशी ठरवली? लॉजिक आहे. मकरेमधला हा डलनेस, स्लगिशनेस, मंगळाची एंट्री झाली, चैतन्य यायला लागतं. खूप मरगळलेले असे तरुण मुलं असतात, त्यांची प्रेयसी आली, मैत्रीण आली, पटकन त्यांना उत्साह येतो ना. तसं मंगळ ह्या राशीत आल्यावर मकरेचे थकलेले लोक टवटवीत होतात, थोडे त्यांच्या परीने ते ॲक्टिव्ह होतात. म्हणून मकरेमध्ये मंगळ उच्चीचा. मकरेत मंगळ विद्यास्थानात असलेल्या लोकांना यंत्रविद्या मगाशी उल्लेख केला. तर तुला प्रश्न असा पडला असेल, मकरेचे लोक सगळे मग यंत्राकडे वळतात की काय? ती त्याची आवड झाली, त्याला कल योग वाव शब्द आहेतच पुन्हा. पण कधी कधी समजा मकरेवर जन्म घेतला आहे पण त्याचा शुक्र बलवान आहे, तो कलावंत होतो. पण कलावंत झाल्यावर पण त्याची स्थायीभाव गंभीर असतो. मकरेत मंगळ आला की मनुष्य खूप छान टेक्निकल नॉलेज घेतो. तर परमात्मा हा मागची भावना बघतो. तसं या मकरेमध्ये आम्ही लोकांना सांगतो, मोठं आवाकाचं घेऊ नका, तुमचं शरीर साथ देईल असं नाही. मालक शनी आहे, त्याला तुमची ऐहिक प्रगती फार झाली की तुम्ही अडकणार परत, हे माहिती असतं. पण आता शनी मालक आहे या राशीचा, पण म्हणजे प्रत्येक वेळेला शनी काही केवळ पुढचा पहिलं तीर दाखवतो असं नाही, त्या शनीचे फायदे सुद्धा या मकर राशीला असतीलच. फायदे असतील, पण ते फायदे करून घ्यायचा उत्साह कुठनं आणणार तुम्ही? तसं मकरवाल्यांना आपला उत्साह आपण करतोय खरं, पण मागच्याला केवढा फटका बसला ते एक, आणि स्ट्रेन झेपत नाही. अमुक एक तास झाला काय कार्यक्रम त्यांचा की खूप थकवा येतो. म्हणून सुसर सुस्त पडून राहते, बरोबर आहे, पण सुस्त पडलेली सुसर भक्ष्याचा पण वेध घेत असते. असे डोळे तिचे असतात सगळीकडे. तसं मकरवाला सुस्त पडल्यावर सुद्धा वैफल्याने का होईना पुढचा विचार करतो गतीचा. पण शनी महाराज चिकाटी सुद्धा देतात त्या व्यक्तीला, त्या दृष्टीने मकर राशीचा तर मालकच शनी आहे. पण ते मालक कुंभेचा पण येतो. निगेटिव्ह बाजू आहे ती मकर येते आणि पॉझिटिव्ह आहे कुंभेत आहे. जसं बुध मिथुनेचा मालक आहे, कन्येचा मालक आहे. व्यासपीठावरनं शब्दांच्या फुलबाच्या उडवणारा बुध मिथुनेचा आहे, आणि गल्ल्यामध्ये एक एक पैचा हिशोब करणारा चिकित्सक कन्यावाला आहे. तसं मकरेमध्ये थोडी विरक्तीची बाजू जास्त आहे. मी तुला एक उदाहरण देतो की माझी छोटीशी नात, मी मराठीवरचा हा बघते, काय तिला कळतं असं नाही, पण भिवू नकोस, मी मागे उभे, तिच्या डोक्यात जाम बसलेले. तर एकदा आता असं काय मुलं ती सगळी, आता 1.5-2 वर्षाच्या मुलीला एवढं काय कळणार? काहीतरी घटना घडली आणि सांगितलं भिवू नको, मी मागे उभं आहे. 1.5 वर्षाची मुलगी बरोबर ॲक्टिंग करून ती सांगते, हा विचार करता एखाद्याची बुद्धी किती तल्लख असते. आणि एखादा मकरवाला हा लहानपणी डल पण असू शकतो. मग त्या आईला किती दुःख होत असेल, मी वाटेल ते त्याला आणून मरगळलेलंच आहे ते. ही मरगळ हा प्रकार शनीच्या पाठशाळेतला एक कोर्स येतो आणि पुढे पुढे नैराश्य वाढत जातं. आध्यात्मिक माणसाला नैराश्य येणं त्याचं भाग्य आहे. हे भाग्य आहे. बहुत सुकृताची जोडी त्याने विठ्ठल आवडी. नैराश्य आलं तेव्हा तुकाराम महाराज तिकडे वळले. अतिशय इंटरेस्ट होता त्यांना संसारामध्ये. म्हणजे आपण ऐहिक पातळीवर पाहायला गेलो तर या शुक्र फार छान. तुम्ही पटकन म्हणालात की नैराश्य हेच त्यांचं भाग्य आहे. म्हणजे तुकाराम महाराजांचं आयुष्य जे खूप छान चाललं होतं, व्यापार उदे मस्त चाललं, त्याच्यानंतर 7.5 फेरा आला. आई गेली, वडील गेले, बायको गेली. बायको पण दमेकरीच होती. कितीतरी पटापट मोठा भाऊ संन्यास घेऊन निघून गेला. घरात वहिनी आहे आणि सगळं दृश्य पाहिलं. मुलं अन्न करत गेली. हे एका फाटोपाठ एक जे सगळे फटके बसले ते नियतीची योजना होती. हे जर फटके बसले नसते तर आज एक यशस्वी व्यावसायिक म्हणून देहू रोडला तुकाराम महाराजांचं नाव झालं असतं.
पण ह्या सगळ्या फटक्यानंतर ते म्हणाले हे काय अर्थ आहे का याच्यामध्ये, काहीच संसारात स्थैर्य नाही, केव्हाही माणसं जातात, आपण पोरके होतो. विठ्ठलाची गोडी लागली. ती गोडी लागल्यानंतर मला ह्यातनं बाहेर काढेल फक्त तो, आणि पुन्हा पुन्हा असे जे जन्म असतील आणि ज्यात दुःख भोगायला लागत असेल, सुख पाहता जवा पडे दुःख पर्वत, एवढे मला नकोच ते. आणि मग त्यांनी एकनाथी भागवत वाचायला सुरुवात केली. सगळ्यात मोठं वैराग्य त्यांना तिथे आलं. एकनाथी भागवतामध्ये मृत्यूनंतरच्या गतीचं फार मोठं वर्णन दिले त्यांनी, आणि ते वाचता वाचता ते इतके रममाण व्हायला लागले. कधी भांबरीच्या डोंगरावर, कधी इंद्रायणी काठी, कधी कुठे, आणि बायको त्यांची आपण म्हणतो संतापी होती, पण भाकरी घेऊन सगळ्या डोंगरावर शोधायची त्यांना. एक 2-3 दिवसापूर्वी मी देवरोडला होतो, त्यांच्या एका वंशजांनी गोष्ट सांगितली. काटे कुठे तुडवत ती बाई जायची, पण त्या महाराजांचं नैराश्य इतकं वाढलं आणि देवावरचं प्रेम त्यामुळे वाढलं की ते असे बसले तर समोर वाघ विंचू फिरत आहेत, पण ते ध्यानस्थ बसते. जे परमेश्वराच्या ओढीने माणूस किती निर्भय होतो, पण त्यासाठी नैराश्य यायला लागला. आणि त्याच्यानंतर तुकोबा म्हणले, अजून माझं ध्यान नीट लागत नाही, माझ्या अंगावर चिमण्या नाही बसतात अजून येऊन. चिमण्या बसल्या की मी ओळखीन माझं ध्यान लागले. काय त्या एकांतात त्यांनी अनुभवलं ब्रह्मसुख आनंद. तरी परमेश्वराने परीक्षा पाहिली, सुंदर वेश्याला पाठवलं तिथे नाना तऱ्हेने त्यांचं मन मोहण्यासाठी. डोळे उघडल्यावर म्हणाले, आई तू इथे का आलीस? तू काही शब्द असा त्यामुळे पण आलाय, तू का आई इथे आलीस? तर असं हे नैराश्य आल्यामुळे अध्यात्माचा आनंद मिळाला. नैराश्य आलं की आपल्याला अनुभूती येते किती जीवन खोल आहे. मिथुनेच्या लोकांना ती मिळत नाही, आणि मकरेच्या लोकांना जन्मापासून मिळते. आणि मग या मकर राशीला कुठलं रत्न मदत करू शकतं थोडंफार? मकरेला मुळात ॲम्बिशन्स ऐहिक नाहीच आहेत. त्या ग्रहालाच त्याला स्थिर होऊ द्यायचं नाही. ह्या राशीवर जन्म घेतल्यावर अमुक एक रत्न वापरा, भाग्योदय होईल. भाग्य झालं की काट्याला शनी बसलाय, तुझा मार्ग वेगळा आहे. पण गुडघेदुखी अमुक तमुक संधिवात याच्यासाठी पोळं वापरतात, कारण मंगळ उच्चच आहे त्या राशीत. पोळं वापरल्यावर संधिवाताचा त्रास थोडा कमी होतो. भरभराटीसाठी मकरेला रत्न नाही. मग अशा या थोडी नैराश्यजन्य, उदासीन अशा या राशीला एक उभारी, म्हणजे जेव्हा जोडीदार लग्न होऊन येतो तेव्हा ती कोणती राशी असावी, म्हणजे एक व्यवस्थित जरा एक ठराविक पातळीला तरी त्याचं आयुष्य चालू राहू शकतं? बघ, गुडघ्यात गेलेल्या माणसाला साथीदारापेक्षा काठी पाहिजे. मत मकरवाल्यांचं कुंभवाल्याशी जमेल. मकरेच्या नैराश्याला थोडी फुंकर घालणारी व्यक्ती इथपर्यंत ठीक आहे, पण त्याच्यावर प्रणय खुलेल, त्याच्यावर कंपॅनियनशिप छान होईल, त्याच्यावर इकडे तिकडे पळू माथेरानला जाऊन ती नाही होणार. ॲक्सेप्ट करा तुम्ही, हिने शनीच्या शाळेत नाव घातलंय. आपण जेव्हा 12 राशींबद्दल बोलतो तर एक अतिशय प्रसन्न, उत्साही, तर एक अशी निराश, हे उतार चढाव येत राहतात जसे आपल्या आयुष्यात येतात. पृथ्वीवर तसं नाही का? कुठे नंदनवन आहे, कुठे वाळवंट आहे. म्हणून या राशीबद्दल माहिती घेतली की आपल्याला थोडंसं एक आणखीन एक पाऊल टाकायला एक आत्मविश्वास येतो. तसं आज आपण इथेच थांबूया.